गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, मार्केटमध्ये आपण पाहिलं आहे की गेले आठवडाभर चांगल्यापैकी रॅली चालू होती आणि चांगली रॅलीसुद्धा झालेली आहे. मग आता याच्या मागचं रिझन काय ते आधी समजून घेऊयात. तर आता शनिवार रविवारमध्ये कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट ट्रम्प यांनी केलेली नाही आहे रिगार्डिंग टॅरिफ, त्यामुळे ही सुद्धा एक गुड न्यूज मार्केटसाठी आहे. आणि प्लस शुक्रवारी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने 7,500 कोटींचं मॅसिव्ह बाईंग केलेलं आहे. कोणीही विचार केला नव्हता की फॉरेन इन्स्टिट्यूशन्स येऊन एवढे पैसे टाकतील, तेही एकाच दिवसामध्ये. कारण जनरली ते सेल्स करत होते, परंतु सेलिंग अचानक त्यांनी थांबवून बाईंग करायला सुरुवात केली. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 3,000 कोटींचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, विच इज ओके. आता जर आपण पाहिलं तर एकंदर US जे फ्युचर्स आहेत सध्याचे, तर ते हायर आहेत. आणि आपण जर गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होतं आहे. याच्यामागचं बेसिकली कारण काय तर फॉरेन इन्स्टिट्यूशनचं कमबॅक हे याच्यामागचं बेसिकली कारण आहे. परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनं एकाच दिवसात एवढं बाईंग करण्यामागचं कारण काय तर ते आहे इमर्जिंग इंडेक्स रिबॅलन्सिंग. त्यामुळे त्यांनी ते पैसे काही स्पेसिफिक स्टॉक्समध्ये टाकलेले आहेत की जे निफ्टी 50मध्ये येतात आणि त्यामुळे मार्केटनं मुवमेंट चांगलं केलेलं आहे. परंतु ते बाईंग झोनमध्ये किंवा बाईंग मोडमध्ये आलेले आहेत का नाही हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस आपल्याला थांबावं लागेल. म्हणजेच काय की आजचा दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे सलग 2 ते 3 दिवस तरी ॲटलिस्ट त्यांनी बाईंग करायला हवं. मग आज आणि उद्याचा दिवस जर त्यांनी बाईंग केलं तर आपण म्हणू शकतो की त्यांचं जे सेंटिमेंट आहे तर ते पॉझिटिव्ह टर्न होतं आहे असं आपण म्हणू शकतो. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत, कारण US मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा US शनिवार रविवारमध्ये ट्रम्प यांनी कुठल्याही प्रकारचं टॅरिफ रिलेटेड अनाऊन्समेंट केलेलं नाही आहे. परंतु आपल्याकडे जे आहे तर ही मंथली एक्सपायरी आहे आणि ही मंथली एक्सपायरी फार वोलाटाईल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे नक्की कोण कोण कसं प्रॉफिट बुक करतं आहे, काय होतं आहे, या सगळ्या गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण टेक्निकली पाहिलं तर आज जिथे मार्केट ओपन होतं आहे तर त्या हिशोबाने जर पाहिलं तर 23,800 हा पहिला रेजिस्टन्स राहील आणि तो जर ब्रेक झाला तर 24,100 हा रेजिस्टन्स राहू शकतो. आणि जर आपण पुट कॉल रेशो पाहिला तर तो 1.1 आहे आणि जर मार्केट अजून 1-2 दिवस जर सलग बुलिश राहिलं तर तो ओव्हरबॉट झोनमध्ये जाईल, 1.5च्याही पुढे जाईल की जिथे पुन्हा एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सध्या मार्केट बुलिशच आहे शॉर्ट टर्मसाठी, परंतु लाँग टर्मसाठी नाही. म्हणजेच काय की ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती अपॉर्च्युनिटी लास्ट वीकमध्येच निघून गेलेली आहे. परंतु जर तुम्ही ट्रेडर असाल तर मग मात्र तुमच्यासाठी चांगली मोमेंटम अपॉर्च्युनिटी आता सापडू शकते. ओके, तर मग अशा पद्धतीनं आज काही स्टॉक स्पेसिफिक फार नाही आहे सांगण्यासाठी, परंतु हळूहळू आता ही मंथली एक्सपायरी संपल्यानंतर जे काही नवीन गोष्टी येणार आहेत तर त्याच्यावरती मार्केट फोकस करण्याचा प्रयत्न करेल आणि मेनली फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आणि त्यांच्याकडनं येणारे जे काही रिपोर्ट्स आहेत तर त्याच्याबद्दल जास्त विचार हा इंडियन लोकांकडनं केला जाईल. तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होते आणि त्याच्यावरती फॉरेन इन्स्टिट्यूशन्सचं बाईंग येते की सेलिंग येते हे सगळं पाहणं जास्त गरजेचं राहील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.